शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्री आई कमो आणि शिका कमो आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील माऊमेणा होणे आम्ही विष्णुदास माऊमेणा होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदो ऐसे भले तर देव कासेची लंगोटी नाटाळाचे माते हनुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। चला आजच्या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण माझ्या मातानं माझ्या पितानं माझ्या जमलेल्या लेकरानं माझ्या लेकीनं आणि माझ्या युवकानं लक्षात घ्या आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही बोला हालात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण कुठेतरी आमच्या मधला माणूस आणि माणूस के हरवत चालली आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो आज हे 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेत आपल्या हत्तीसारख्या बापाला लाचार करत आज हे 6-7 वर्षाच्या लेकीच्या डोक्यामध्ये दगड घातला जातो 13-14 वर्षाच्या लेकीवरती 2-2 नरधम तुटून पडतात का तर आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला म्हणून लेकरांना आज मी तुमच्या समोर उभा आहे आजचं कोणतं व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल आहे ज्याला परिवर्तन म्हणतात आम्ही आई बाप विसरू लागलो आई बाबाचे संस्कार आम्ही पायाखाली घेतले ही माती कोणाची याचा विसर आम्हाला पडू लागला हे बोला ही माती माझ्या बुद्धांची ही माती माझ्या महावीरांची ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची हे बोला कोण छत्रपती शिवाजी राजा कोण छत्रपती शिवाजी राजा अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून ठेवा माझ्या लेकरा कोण छत्रपती शिवाजी राजा अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा माझ्या राजाच्या मार्गीमध्ये आधी माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का तर आमच्या माझा माणूस कुठेतरी हरवत चालला म्हणून आज मी तुमच्या समोर उभा आहे आजचं हे कोणतं व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात ज्याला बदल म्हणतात आणि तो बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काही केलं ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं ज्या मातेमध्ये मी वाढलो ज्या मातेमध्ये मी घडलो ज्या मातेनं माझ्या पंखांना बळ दिलं उडण्याचं सामर्थ्य दिलं त्या मातेसाठी मी काय केलं पोरानं या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं माझ्या आऊजी जाऊचं माझ्या गाडगे बाबांचं किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवाने क्रांतिकारकांनी समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला त्या प्रत्येकाचे नाव माझ्या मुखातून निघाली आपल्या कानापर्यंत पोहोचले जय जयकार झाला पण बेबीच्या देठापासून झाला नाही आणि इथंच खऱ्या अर्थाने आम्हाला कृतज्ञता कळते
जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येईल अंगातलं रक्त उसळलं पाहिजे, कारण आज तुझा 1 कोटीचा बंगला आहे, बंगल्यासमोर 40-50 लाखाची गाडी आहे, 5-50 तोळ तुझ्या घरामध्ये आहे, 3 वेळचं अन्न रोज तुझ्या कुटुंबाच्या ताटात येऊन पडतं, फक्त आणि फक्त तुझ्या आई बापामुळे. लक्षात घे, तुझा आई बाप नसता तर तुझं अस्तित्व या ब्रह्मांडात असूच शकलं नसतं. म्हणून जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येतो आणि जेव्हा जेव्हा या महामानवांचा प्रश्न येतो अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. भगवंताची पुण्य आहे म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला दिलेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि जय जयकार असा झाला पाहिजे. हात सावक अगदी दमदमून गेला पाहिजे. आजचा हा 1 तास अविस्मरणीय ठरला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि दोन्ही हात उंच करत अशी गगन भरारी ललकारी बसली पाहिजे. अखंड गाव अगदी दमदमून गेलं पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी आपल्या खांद्याजवळ, पाठीचा कानात ताट. माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज आपल्या चेहऱ्यावर घ्यायचं आहे, आई जगदंबेचं तेज आपल्या चेहऱ्यावर घ्यायचं आहे आणि जोरात जय जयकार करायचा आहे. चला, पाठीमागं उभे राहिलेले काय साखरपुड्याला आलाय का लग्नाला आलाय? चला, सगळ्यांनी जय जयकार करायचा. मला आवाज लय लागतो, ट्रिबल शार्प लागतो. तुम्ही विसल देते म्हणून ट्रिबल कमी करता. आजच्या दिवशी तर जरा चांगला साऊंड लावायला पाहिजे होता का नाही? घसा फुटतोय माझा, तुटतोय. ट्रिबल शार्प करा बरं याचा बाबा, तुम्ही सगळं करा. या दोन्ही मॉनिटरचा ट्रिबल शार्प करा. आवाज वाढवा, वाढवा आवाज. कोण आहे इथं ऑपरेटर? कोण आहे ओरिजिनल? करा आवाज, वाढवा आवाज. अरे आज तरी जरा साऊंड रे, साऊंड धबाक धबाक करायला लागलाय. तुम्ही असं करता, साऊंड देत नाही राव. मला ऐन वेळेला साऊंड प्रॉब्लेम होतो. एवढे 1000-2000 पब्लिक येतील, साऊंड चांगला नसतो. हॅलो, वाढवा बरं आवाज. नाही, याचा आवाज काहीच नाही. तुम्ही याचा बेस वाढवू नका, तुम्ही याचा ट्रिबल वाढवा. कडक आवाज करा, तलवारी सारखा बेस काढा. बघा बरं काय जमतंय का बघा. असं नाही रे, साऊंड चांगले लागतात राव. तुम्ही काय गंमत करत माझे बसता. सगळा खर्च करताना साऊंडच तुम्ही चांगला देत नाही. केर 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 कानावर येत आहे. हॅलो, जरा करा आवाज. नाही लागला मला तुम्ही बोलू नका, थांबा. मग जरा आवाज जरा चांगला द्या, ट्रिबल करा, शार्प करा. हॅलो, हा करा अजून शार्प. हॅलो, करेक्ट. एवढा शार्प लागला पाहिजे आणि विसल नाही आली पाहिजे. काय तुम्ही आणत नाही ना चांगला साऊंड. मला आणायचं 1000 किलोमीटर वरनं, 2-2 महिने तारीख घेऊन मी द्यायची. आणि तुम्ही ऐन वेळेला प्रत्येक गावात गेले की ही बोंब आहे राव. मरणार आहे आई, खरं सांगतो. थोड्या दिवसात मरेल. वरडून वरडून तेवढं साऊंडच देत नाहीत बघ. बाकी मस्त करतील, नाचवतील घेऊन डोक्यात. काय यांच्या डोक्यात काय आहे मला तेच कळत नाही. हॅलो, धबाक धबाक आवाज येत नाही पुढं. परत मग माझ्या विरोधात आणि माणूस आवरडतून शिव्या घालतो. हॅलो हॅलो. चला, जेवढं 10 मिनिटं बोलणार मी बस करणार. जिथं मला ओव्हरलोड होईल मी काय माझ्या जीवाच्या अपेक्षा मला. हॅलो 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 हॅलो. जरा आवाज वाढवा मॉनिटरचा. हॅलो. ती पोरं कोण बोलायला लागलेत बघ रे, आवाज यायला लागलाय मागून. हॅलो. आणि 2 पॉइंट इक्विलायझर टाका बघू, साधारण इक्विलायझर टाका. हॅलो हॅलो. हा बस, असू द्या आता. बघा हे काय आता खरं नाही. चला, 1 तास म्हणजे मारायचं मेन कार्यक्रम असा. चला, पोरी ना खाली बसा का. कुठं चाललाय? पोरी कुठं चाललीस? तुमच्यासाठी चाललंय ना हे. चला, हा दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, पाठीचा काना ताट, हा चेहऱ्यावर तेज. चला, एक सगळा जय जयकार दिसला पाहिजे रे. आणि पाठीमागं कोणी बोलू नका, दंगा करू नका. चला, हा जोरात हात वर गगन भरणारी करा, झाला पाहिजे जय जयकार. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. अजून जय जोरात आलेला नाही, हात वर दिसत आहेत, पण तुम्ही का जोरात जय जयकार का करत नाही? जोरात किंकाळी बसली पाहिजे. का ग मातानो, नुसता जय, जो नुसता जय म्हणेल पुढची दिवाळी ते काही बघत नाही. आई जगदंबेची आपल्या जिभेवर वाचसिद्धी आहे. हा चला, आता जोरात जय जय करायला पाहिजे. बरोबर घे रे, व्यवस्थित इकडून इकडून दोन्ही घे, व्यवस्थित घे. हा चल. हा कोण कोण आहे घरात बसलेले? जय जयकार करायचा आहे, सगळ्यांना सांगतोय. जोरात जय जयकार झाला पाहिजे. हा बोला छत्रपती शिवाजी महाराज के.
बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पवन पुत्र हनुमान के, बजरंग बली के, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम. क्या बात आहे. हात खाली घ्या मातानं. बघा आता एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा, लवकर बघा कसा तेज आलं चेहऱ्यावर. एवढी वर्षे 150 टन फेरेन लवली थापलीसा, काय उपयोग झाला का? नुसताच नवऱ्याला म्हणता अहो मी कशी दिसते बघा, सांगा राया मी कशी दिसते. त्या रायानं जर सांगितलं तू कशी दिसते तर महिनाभर त्याला उंदरासारखी मारत बसील आणि त्याला 1 महिना गिळायला घालायचे नाही. म्हणून ते तुझ्या नादालाच लागत नाही. ते म्हणतंय तुझ्यासारखं या भूतलावर कोण सुंदर नाही. माझं नशीब म्हणून तू माझ्या पदरामध्ये पडली. आणि पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव मुखावर आलं, कसं तेज आलं चेहऱ्यावरती. आता सगळ्या या माझ्या गावातल्या माय माऊलींना पहिला आनंदाचा महामंत्र माझ्या छत्रपतींचा आदेश आहे. टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं. आता जसं व्याख्यान संपल टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं. आणि घरी गेल्यानंतर सासू पुढे आले, सासूकडे बघायचं ना असं करायचं. आत्या कसं रोज कसं करता खरं सांगा का, कसं करता? सासूकडे बघून कसं करता? बेडकासारखं नाक असं फुगवता, नागिनी सारखं तिला फुसफुस 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 करता. नवऱ्याकडे बघून बोट मोडता. म्हातारी माझ्या बोकंडी आणून ठेवल्या, जरा धाकट्याकडे पाठव तिकडे पाठव. 4-4 भाकरी खात्यान सगळ्याला म्हणत्या मला काही दिलं नाही, मला काही दिलं नाही. पण आज तसं करायचं नाही. आज नुसतं हे संपलं व्याख्यान, पळत पळत घराकडे जायचं. एक म्हातारीकडे हाजे आणि सासू पुढे आली, सासूकडे बघायचं आणि असं करायचं. आत्या मग करायचं. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली रे पडली की तिला सोडायची नाही. लय दिवसानं म्हातारी सापडलेली आहे, धरायचं आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. आत्या माग 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 करायचा. म्हातारी गडागडा लोळली पाहिजे आणि तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे बाबा लवकर घराकडे पळतीये, तुझी बायको चौकामध्ये गेली होती, काही तर ऐकून आलेली आहे आणि माझा एक गाल मुक्का घेऊन सुजवलेला आहे, दुसऱ्या गालावर सगळी लिपस्टिक लागलेली आहे. लवकर ये बाबा, लवकर ये, लवकर ये. नवरा आला राहिला, नवरा आला राहिला. नवऱ्याकडे बघायचं आणि नवऱ्याला म्हणायचं येस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचा. नवऱ्यानं तर कोलांटी उडी मारली पाहिजे आणि सगळ्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला पाहिजे महिन्यातनं एकदा शिवजयंती साजरी झालीच पाहिजे. आज आमच्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. एवढ्या आनंदात आज सगळ्या मातांनी घराकडे जायचं. आणि तुम्हाला खरं सांगू का मातानं, 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचासिद्धी छत्रपतींच्या आणि मातानं तुमच्या आशीर्वादानं या वसंताच्या जिभेवरती आली. 20-20 हजार. पण येता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं या कार्ट्याने पाडली. अनेकांची व्याख्यानं या कार्ट्याने पाडली. कीर्तनकारांच्या तोंडाला तर फेस आणला या कार्ट्याने. लक्षात घ्या, शिक्षक तर घड्याळ लावून शाळेमध्ये बसतय. कार्ट घरला कधी जातंय आणि घरामध्ये त्याची आई घड्याळ लावून बसत्या. कार्ट शाळेला कधी जातंय. मे महिना त्या आईला नको वाटतो. 24 तास तिच्या बोकांडी कार्ट, 24 तास तिच्या बोकांडी कार्ट. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असा हातामध्ये अंगठ्या बिंगट्या घालून नटून थटून मी बसलेलो होतो. एक माता अशी डुलत माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिने काय तुझ्यावर अन्याय झाला ग? तर ती माता मला म्हणते सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिने कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट येता 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हणल्यानंतर माझं काळीच सर्र झालं. म्हणलं माते जरा इकडे ये, पाहिजे तर आजचं मानधन तुला घे, पण एक काम कर, एक बस घेऊन ये.
त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल आणि लक्षात घे खाली गोव्याला पिकनिकला निघून जा, पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडमला हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढे बसवत नाही, पाठीमाग बसवली तर चालतील का? माग म्हणलं मी पण जरा विचार केला, म्हणलं ठीक आहे माझ्या माग बसाव, पण माझ्यापासून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं आणि जर का कार्ट्याने दंगा केला मेला मेला मेला. मॅडम अगदी हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200 ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला करून गेलं. म्हणलं मेलो मेलो मेलो. वसंतराव संपलं तुमचं व्याख्यान. मग आज माझ्या मातानं घरी जायचं. सोशल मीडियावरती वसंत अंकारे नाव टाकायचं. हे शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थै 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 नाचत येतात बघ. असाच खुर्चीवरती उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म हे महामानव मी पेरत असतो. एक लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता आणि पाठीमाग बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कोणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आले कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणताय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण मार्गून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला म्हणून हळूच मागा हात लावला. बघताय तर काय सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं करून बघितलं आणि कार्ट्याला म्हणलं नालाय का कुठं फाटल्या, तर खालनं मला म्हणतंय कसं फसवलं थोबाड फोडीन. म्हणलं तुझी असली ही कार्टी राष्ट्राची माझ्या. एकदा तर एक माता माझ्या शेजारी बसली होती, तिच्या मांडीवरती एक 4 वर्षाचं गोरं गोमटं कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लय नालायकाने आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालामध्ये फुस करून हसायचं आणि आपल्या आईला म्हणायचं मम्मी ते मिशीवाला आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्यानंतर मला लय भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा 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 वा. मी पण जरा लेकराकडे कौतुकाने बघितलं आणि हळूच म्हणलं काय रे माझ्या पिल्ल्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच ओरडलं हे बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं मी उठलं. म्हणलं का ग माते एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. एक तास मी त्या कार्ट्याकडे परत काही बघितलं नाही. हे माझ्या मातानं ही माझी राष्ट्राची कार्टी, पण हा होता थोडा विनोद भाग. ही होती थोडी गंमत. हे होतं थोडस तुझ्या मनाचं मनोरंजन. आज तुझ्या मनाचं मनोरंजन करायला मी आलोय का नाही बघ माझ्या माते. अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बघ. महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात देवळातला देव मेला, देवळातला देव मेला. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला. अंतरीचा जागवारे कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात या कोळ्या काळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकासाचे प्रकटे समाजे. शेकडो महापुरुष या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठे जन्म घेतलेला आहे? या कोळ्या कळ्या. कोणत्या कोळ्या कळ्या? या महाराष्ट्राच्या या राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कोळ्या कळ्या. हे माते तुझ्या बोटाला आलेलं तुझं लेकरं 4 वर्षाचं तुझं लेकरं तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने, माझ्या छत्रपतीने, माझ्या संभाजीराजाने. आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठेतर हरवत चालला. 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होऊ लागला. एखादा हरामखोर कुत्रा माझ्या लेकीवरती तुटून पडू लागला. माझ्या लेकीनं परदेशामध्ये विकलं जाऊ लागलं. का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतर हरवला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. छत्रपतींचा आदेश आहे. वसंत अंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला असं होता कामा नये. वसंत अंकारे आला आणि आमच्या मनाचं मनोरंजन करून गेला असा होता कामा नये. आज आलाय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीचे ठणके दाखवून जाणार. बाप नावाचा वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. आई नावाचा मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये पेरून जाणार छत्रपतींच्या समोर. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय बरोबर इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, ज्यांना आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकाला सांगतोय आज एक काम करायचं बघ. आज पळत पळत घरी जायचा बघ. आज पळत पळत घरी जायचा. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आज पळत पळत घरी
जायचा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. हे जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. हे आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती भडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आज वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून माझ्या लेकरा आज पळत पळत घरी जायचा बाग, हे त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. आहे 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई गा 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. ए पुरानो, आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला हा प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. कारण पोरानो 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पुरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. लेकराला 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये मी ठेवलं साहेब. साहेब गेली 9 महिने या लेकराची मी वाट बघते साहेब. कधी एकदाच हे लेकरू या उदरातून माझ्या तळ हातावरती येईल आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहीन साहेब. या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल साहेब, पण माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे साहेब. माझ्या लेकरानं हे जग मात्र नक्की पाहिलं पाहिजे. हे पुरानो, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाले. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही विसल देत आहे मागून, आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. याच आई बापाला, याच आई बापाच्या अब्रूची लक्तर आम्ही वेशीवरती टांगू लागलो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. आज कोणतं व्याख्यान नाही पोरा, लक्षात घे. याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग? याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग? सगळं काही या माऊलीला कळतं बघ, सगळं काही या माऊलीला कळतं. नालायकानं याच आईला तुम्ही म्हणता काय उपकार केलेस का जन्माला घालून? सगळं काही कळतं या माऊलीला. म्हणून 3 वेळचं अन्न नालायकानं तुमच्या ताटात रोज येऊन पडतं रे. 3 वेळचं अन्न तुमच्या ताटामध्ये रोज येऊन पडतं. म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे. पुरी जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज छत्रपतींच्या समोर तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ. जगातला सगळ्यात मोठा शिक्षण आज छत्रपतींच्या समोर तुझ्या काळजामध्ये पेरतो. पोरी या माऊलीला सगळं काही कळतं, या माऊलीला सगळं काही कळतं. या माऊलीला सगळं काही कळतं बघ. म्हणून पोरी 3 वेळचं अन्न रोज तुझ्या ताटामध्ये येऊन पडतं बघ. 103 ताप, 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडेल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी
शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. ही आई तुम्हाला कळाली का? ही आई तुम्हाला कळाली का? हे पोरा, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा आदेश आहे. हे नालायकाना, माझ्या राजाच्या तलवारीची धार अखंड जगाला कळाली रे, पण माझ्या राजाच्या चारित्र्याची आणि संस्काराची धार सुद्धा तितकीच मजबूत होती पोरानो. हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण माझ्या राजासमोर आज पेरतो बाग. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पुरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. हे माझ्या लेकरा, या गावातल्या प्रत्येक लेकीला मी सांगतोय बघ, आई भवानी समोर सांगतोय, छत्रपती शिवाजी राजांच्या समोर सांगतोय, हे महाराष्ट्रातली ऐतिहासिक ही भूमी बघ. आज तुला मी राजा समोर सांगतोय, पोरीनो, तुम्ही तुमची ओळख विसरला. आई बापानं दिलेली ओळख तुम्ही विसरला. माझ्या छत्रपतींनी दिलेली ओळख तुम्ही विसरला. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येऊ लागला, तुमच्या शरीराचा उपभोग घेऊ लागला, तुमच्या शरीराचे बारीक बारीक तुकडे करू लागला. आता या महाराष्ट्रातली लेकरं मला म्हणतात, सर तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता, तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणता. माझ्या पोरा, नाही रे माझ्या लेकरा. उद्याचा महासत्ता राष्ट्र म्हणजे तू आहेस बाग. आई बापाची ताकद म्हणजे तू आहेस. या वसंत हंकारेची ताकद म्हणजे तू आहेस. पण जो आमच्या 3 वर्षाच्या लेकीवर तुटून पडतो, तो आमच्यासाठी हरामखोर आहे. जो आमच्या लेकीच्या डोक्यामध्ये दगड घालून तिच्या शरीराचा तुकडा तुकडा करतो, तो आमच्यासाठी हरामखोर आहे. आणि पोरीना, असाच हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येऊ लागला, तुम्हाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला, तुमच्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभा करू लागला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी दिलेली ओळख तुला आज परत देऊन जातो बघ. बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं, एवढीच त्याची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडाचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने मागलेलं लुगडं दूर करत होते आणि पिशवीतला लुगडं अंगावरती चढवत होते. आणि समोर बसलेल्या त्या अर्धा लेकींना ती माझी आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस ग. कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. एवढी स्वस्त नाहीस बघ पोरी तू, एवढी स्वस्त नाहीस बघ. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी त्या जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. शील सत्यप्रियता शस्त्रप्रयोग स्वराज्य स्वप्न विजयकांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाकचातुर्य गांभीर्य दक्षता मनोधैर्य निर्भयता कुलकन्या कुले धन्य महितान्वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता. जिजाऊ म्हणजे तू आहेस बघ पोरी. ही तुझी खरी ओळख आहे बघ. ही ओळख कधी विसरायची नाही. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील आणि एखाद्या विषयामध्ये नापास झालीस तरी चालेल, पण आई बाबाची मान झुकता का म्हणाय बाब. पोरा, बाबाच्या उंची एवढे आपले उंची झाले. ऐका रे पोरांनो, बाबाच्या उंची एवढे आपले उंची झाले आणि बाबाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं.
म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा. ए बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावता, आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं, ए पोरानो त्या बापानं जगायचं कसं रे? तेच पोरग हातामध्ये मावा घेतं, तेच पोरग हातामध्ये विमल घेतं, हातामध्ये दारूचा ग्लास घेतं, आपल्या हत्तीसारख्या बापाच्या आबरूची लक्तर वेशीवरती टांगतं. त्या बापानं जगायचं कसा पोरा? आज छत्रपतींची शपथ घेऊन सांगतोय बाग, ज्याला बाप कळाला, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे मग माझ्या संभाजी राजांचा. संभाजी राजांना कायदा झालेले आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहेत. प्रत्येक जखमेतून काळं रक्त टप 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 खाली गळत आहे. मृत्यूच्या दारामध्ये माझा राजा उभा आहे. मृत्यूच्या दारामध्ये माझा राजा उभा आहे. माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचा तेज मात्र कमी झालेला नाही. आमोशाची ती रात्र थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वह हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजी राजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पुरानो, हातामध्ये मावा घेऊन फिरता हरामखोरानो. एका जिल्ह्यामध्ये परवा गेलेलो होतो. जिल्ह्याचं नाव सांगत नाही, पण नालायकानं 11वीच्या पोराच्या पिशवीमध्ये गांजा सापडू लागली. आमची पोरं दारू पिऊन रस्त्यानं हिंडू लागली. कारण नालायकानो, यासाठी बलिदान केलं होतं का माझ्या राजानं? यासाठी माझ्या संभाजी राजांचं बलिदान होतं का? वेदना काय असते 1 मिनिटात सांगतो बघ माते तुला. आजचा तास दिलाय ना तर ऐकून घे ग. वेदना काय असती? एखादा काटा जर तुझ्या पोराच्या पायामध्ये घुसला, एखादा काटा जर तुझ्या लेकराच्या पायामध्ये घुसला, तुझं पोरग हंबरडा फोडतं बघ. आई म्हणून तुझ्या गळ्यामध्ये पडतं बघ. आई म्हणून तू एक रात्र झोपत सुद्धा नाहीस बघ. तुझ्या पोराचा पाय असा अगडबंब सुचतो बघ. माझे संभाजीराजे, फक्त संभाजी राजांचा जन्म झाला 2 वर्ष आणि 3 महिन्याचे संभाजीराजे असताना त्यांच्या आई निघून गेल्या. आणि ऐका ग, मृत्यूच्या दारामध्ये हेच लेकरू उभा आहे बघ. आई विना मोठं झालेलं, आजीच्या मांडीवरती वाढलेलं हे लेकरू मृत्यूच्या दारात उभा आहे. वेदना काय असते नालायकानो, ऐका रे पोरानो. तोंडामध्ये मावा घेऊन फिरताना रे हरामखोरानो, ऐका जरा. तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साळ्या, तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साळ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या. संभा, अब तो झुक जा, नहीं तो तेरी जिंदा के हम निकाल देंगे. मृत्यूच्या दारात माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नाही. तापलेल्या दोन्ही साळ्या एका क्षणात डोळ्याच्या आरपार निघून गेल्या. आवाज आला. डोळ्यांच्या खोबणीतून फक्त काळ रक्त टप टप गळत होतं. पण मृत्यूच्या दारात महाराष्ट्राचा हा वाघ झुकला नाही पोरानो. कारण त्यांना त्यांचा बाप कळाला होता. नालायकानो, आम्हाला आमचा बाप कळाला कर. फक्त छत्रपतींची जयंती आणि मुखामध्ये जय म्हणून नाही चालायचं. माझ्या राजांच्या विचारावर ज्या वेळेला आम्ही चालू त्यावेळेला या मातीमध्ये खऱ्या अर्थानं माझ्या राजाची जयंती साजरी झाली पोरानो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. हे बघ, आईला पहिला प्रश्न विचारला ना, जास्त वेळ तुमचा घेत नाही, जास्त वेळ तुमचा घेत नाही. फक्त घड्याळीची 20 मिनिटं बघ. आईला पहिला प्रश्न विचारला ना, आई तुला किती वेदना होतात ग? आई तुला किती वेदना होतात? आज त्याच आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप. या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझ्या आयुष्याचं उत्तर. तुझ्या आयुष्याचा संघर्ष या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे. आज पळत पळत घरी जायचं. कारण 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या.
हत्तीसारख्या पोरानो, ऐका रे, आईची ही वेदना कोणत्या गुगलवरती तुला मिळणार नाही, कोणत्या फेसबुकवरती ही पोस्ट मिळणार नाही, कोणत्या इंस्टावरती तुला ही रील मिळणार नाही. ऐक माझा, हे बघ, आज पळत पळत घरी जायचं बघ, कारण 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं, आणि कशाचाही विचार न करता ती माऊली बिचारी तुझ्या बापाचा हात धरून तिच्या सासरी आली, आणि सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष तिनं स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि पोरानं, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत घरी जायचा बाग, आज पळत पळत घरी जायचा बाग, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई गा, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई, माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई, आता 25 वर्ष उलटून गेली, आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस. का ग आई, तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? पुरानो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल बघ तुझी माऊली, हंबरडा फोडल बघ तुझी आई, गळ्यामध्ये पडेल बघ तुझी आई. तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. तिच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. हक्का हक्का करत तिच्या माग पुढं पडणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. स्वतः उपाशी राहणारा, स्वतः उपाशी राहणारा, पाट आणि पोट एक झालेला, नुकताच शेतातून आलेला उपाशी बाप, पण स्वतःच्या हातानं तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावरती एकच लुगडं आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माई माऊली तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडेल, आणि तुला म्हणाल खराय बोरी खराय, हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे बरे, तुझा वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा कांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी, आता 25 वर्ष उलटून गेली, आणि आता वर्षातून काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी. अगं 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ, तुझ्या बापाचा हात धरून मी या सासरी आली बघ, आणि एखादाच महिना मी कसा तर काढला. पोरी, एखादाच महिना मी कसा तर काढला, आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो, आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो, रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता, आई बापाची किंमत मला नाही कळाली हो, नाही कळाली. नको तसं मी आईला बोलत होती हो, नको तसं मी आईला बोलत होती. बापा बरोबर 2-2 दिवस मी बोलत सुद्धा नव्हती. अहो, लहानपणी माझी आई मला म्हणायची, पुरी माझ्या आई बापाची आठवण आली की पोटामध्ये माझ्या गोळा येतो ग. मी आईला हसायची, आई तुझ्या पोटात गोळा कसा येतो ग? आता कळालं हो मला, आता कळालं मला, पोटामध्ये गोळा कसा येतो आता कळालं हो. जाऊ का हो? एकदा आईला भेटून येऊ का? एकदा बापाला भरून डोळं भरून बघून येऊ का?
सगळं आयुष्य आता मला तुमच्या सोबतच काढायचं आहे, पण सांगा ना हो, जाऊ का हो? हे माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता, एसटी पुरताच पैसा ठेवत होता. कारण पोरी, आता तुझ्या बापाचा हा बंगला आणि ही गाडी बघू नका. त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होता बघ. हे पोरी, तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा 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 जा, पण लक्षात ठेव ग, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही बघ, परत इकडे यायचं नाही. हे पुरी, एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. हे या लाखोच्या गर्दीत अचानक लग्नानंतर मी एकटी पडली होती बघ. हे तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो. हे आणि बापाच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. हे पुरी, हे तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं पोरी. घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरे, माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिन्ही सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती, अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होती. आबा आबा आबा, तुम्हाला उद्या शाळेत बोलवलंय आबा, आबा आबा उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे. आबा, माझ्या सलीचं पैसा भरायला या की हो शाळेत. आबा, माझ्या मैत्रिणी जाणार आहेत, मला पण जायचं आहे. आबा आबा सांगा ना हो. हे माझा बाप मला जवळ घ्यायचा, हे माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी, अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो की तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, हे सकाळी शाळेला गेलंयस की रे, जाताना एवढा डबा घेऊन जातेस, माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. हे माझा उपाशी बाप, माझा नुकता शेतातून आलेला माझा बाप, पोट आणि पाठ एक झालेला माझा बाप, स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत मला म्हणायचा, पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पुरी, कोणी कोणाचं नसतं. या लाखोच्या गर्दीत सगळी नाती सोबत असतात बघ, पण हक्काचा खांदा निघून जातो, ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना कोणाला तरी सांगाव्या, तो बापाचा खांदा निघून जातो पुरी, तो हक्काचा पदर निघून जातो, ज्या पदराच्या आड पुन्हा एकदा लपावं आणि लहान लेकरासारखं हंबरडा फोडत आपल्या आईला मिठी मारावी, तो आईचा पदर निघून जातो बघ पुरी, तो आईचा पदर निघून जातो. हे माझ्या लेकरा, ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ पुरी, ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत
तोपर्यंत शिकून घे माझ्या पोरा, तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या बापानं मला शिकवलं. हे तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरे. घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचा आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं रे दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी. माझ्या आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा. रोज डोळ्यासमोर दिसत होता, तुमची किंमत नाही कळाली आबा. आबा तुमच्या लेकीकडून काही चुका झाल्या असतील तर माफ करा आबा मला माफ करा. हे माझा बाप मला जवळ घ्यायचा. कार्टे रडवतीस की काय ग म्हणत अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग, पोर आले की गापली, पोर आले की गापली, पोर आले की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठल पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, हे तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पुरी थोडं गाल पुढं कर की ग पुरी, पुरी थोडं गाल पुढं कर की ग. हे आणि गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पुरी चल की ग घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पुरी, तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पुरी. या 25 वर्षात तुझ्यासाठी झरणारा तुझा हा बाप मी कधी बघितला नव्हता पोरी. चल घरात आणि तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी. चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बाग. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्ष आता उलटून गेली बाग. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे. त्या मंदिरातली कोण पोरं बोलू नका रे, कानाखाली आवाज काढी, नाहीतर घराकडे जा. तुमच्या पाया पडतो मी हरामखोरानो. 25 वर्ष आता उलटून गेली बाग. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पुरी
कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस? हे माझा बाप आता अंगणातूनच माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी. ए ए ए आणि माझ्या दोन्ही गालाचं मुक घेणारी ती माय माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी, मला आता त्या घरात दिसत नाही. ए 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, ए पुरी 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ चर्र करत पुरी, काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या उंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करल बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. हे लाखो रुपये आहेत बघ पोरी तुझ्या बापाकडे, आता लाखो रुपये. एका गावाला काय ग, या पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते बघ पोरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस का पुरी, पुरी कशी आहेस? एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पुरी. हे आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रतंतरा, हे आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रतंतरा, जगन मरण एका श्वासाचं अंतर. हे पोरानो, छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, आज जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजावरती मी पेरतो आणि मी इथं थांबतो जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे. नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप पोरीनो कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये हे त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकत.
शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण ही आई आम्हाला नाही कळाली. हे पोरीनो, छत्रपतींची शपथ घेऊन मला सांगा ग, सांगा. हे या माझ्या राजासाठी तुम्ही बसला होता ना रात्रीचा दिवस करून, आता त्याच राजाची शपथ घेऊन मला सांगा, कधी बापाची टाच तुम्ही हातामध्ये घेतली का ग पोरीनो? हे 100 भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचला, पण तुझ्या टाचवर एक भेग सुद्धा त्या वाघानं येऊ दिली नाही बघ. हे माझं लेकरू, माझं लेकरू, पाटेच्या थंडीमध्ये हरामखोरानं झोपलेला असताना तुम्ही अंगावर चादरी घेऊन, हे तेव्हा त्याच थंडीमध्ये रात्रीच्या 12 वाजता ग, हे त्याच थंडीमध्ये रात्रीच्या 12 वाजता तुझा बाप कुठल्या तर शेतात चिखल तुडवत ग पिकाला पाणी पाजत असतंय बिचार. हे अंगावरती नीट कपडा सुद्धा त्याच्या नसतंय बघ, थंडीनं कुडकुडत असतंय आणि शेतात पिकाला पाणी पाजत असतंय. आणि त्या अंधाऱ्या रात्री स्वतःशी एकटंच बडबडत असतंय, पोरगीला आता एक मोबाईल घेऊन द्यायचा आहे, माझं लेकरू आता 11वीला जाणार आहे, एक 20,000 रुपये तिला लागणार, आता तिला चांगल्या क्लासला मी घालणार, पोराला एक सोन्याची चेन करून द्यावी म्हणतो. 2 वर्षापूर्वी सोनं घेतलं असतं बरं झालं असतं. आता दर खूप वाढला, आता माझ्या आवाक्याच्या बाहेर गेलं. हे नालायकानो, तो बाप तुमच्यासाठी रडत असतो आणि त्याच बापाला तुम्ही रडवत असता हरामखोरानो. तुम्हाला बाप कळेना, तुम्हाला आई कळेना. कारण माझ्या नालायकानो, आईला धमकी देता, मला मोबाईल दे बघ, मला मोबाईल दे बघ, मला मोबाईल दे, नाहीतर मी काहीतर करून घेते बघ, मी काहीतर करून घेते बघ. तुझी आई म्हणते, अगं ये पुरी, अगं बापाला लय खर्च झाले, गप 2-4 महिन्यानं बघूया की, मग मी जाते बघ कुठे तर, आत काय घरात बसता, काड्या काय लावून घेता, हे आई बापाला धमकी काय देता. तुझा बिचारा उपाशी बाप येऊन बसतो बघ, अन्नाच्या ताटावर येऊन बसतो बघ, एक घास मोडतो, तोंडामध्ये घालतो, दुसरा घास हातातच असतो. हे आणि एवढ्यात तुझी आई म्हणते, अहो ऐकलं का हो, पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल. अगा हे तोंडातला घास काढता येत नाही म्हणून कसा तर गिळतो, मुखातला घास ताटातच टाकतो आणि भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो की ग पुरी. हे भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो की ग पुरी. हे कुठल्या तर मित्राकडे जातो, झुकतो भिकाऱ्यासारखा, मला मोबाईल घ्यायचा आहे रे पोरगीला, एक 10,000 उसनं देशील का पुढच्या महिन्यामध्ये देतो तुझं पैसे. हे पुरीनो, तुमच्या हातामध्ये मोबाईल येतो, हे त्या मोबाईलसाठी तुझा बाप भिकाऱ्यासारखा झुकलेला असतो. हे पोरे, त्याच मोबाईलवरून कुणाला तर मेसेज पाठवता, कुठला कोण इंस्टाग्रामवरचा, ना त्याची ओळख ना पाळख, हरामखोरानो रात्रीच्या 12 वाजेपर्यंत रील काय टाकता, त्याला मेसेज काय पाठवता. आणि असा कुठला तर हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो. आई म्हणते, पुरी रात्रीच्या 12 वाजले, झोप की ग, काय मोबाईल बघतेस. तर आईला धमकी देता, त्या मोबाईलच्या स्क्रीनवर पासवर्ड टाकून ठेवता. का ग नालाय काढो, आई नाही कळाली, बाप नाही कळाला. पोरा हात जोडून सांगतोय रे, हे नालायका, 6 वाजले, 2020 सुरू झाली, त्याच्या मॅच, त्याच्या राना मोजत बसतो, IPLच्या राना मोजत बसतो. रात्रीच्या 12 1 वाजेपर्यंत हातामध्ये मोबाईल घेऊन त्यांचा धिंगाणा काय बघत बसतोस. हे नालायका, पण तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत तुझ्या बापानं या गावच्या रस्त्यावर किती राना काढल्या याचा हिसाब पुरा तू ठेवलास का? कधी बापाजवळ जाऊन बसलास का? कधी बापाजवळ जाऊन बसलास का? आवाज चढवा. कधी बापाजवळ जाऊन बसलास का? कधी बापाची सेवा तू केलीस का नालायका? बघ, कोणतर पडद्यावरचा नायक येतो, तुला म्हणतो विमल खाऊ, तुला म्हणतो गुटखा खाऊ, तुला म्हणतो 3 पत्ती रमी खेळो. 3 पत्ती रमी खेळो, ते तुझे आदर्श झाले. आणि घरातला आई बाप मात्र तुम्हाला कळेना. कारण माझ्या लेकरानं, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ मी पोरी. आज एक काम करायचं बघ, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ, थांबता येता, पण थांबत असताना एकच काम करायचं, आज पळत पळत घरी जायचं माझ्या लेकरानं. आणि बापाची वाट बघायची, कितीही वाचू देत बघ, आज बापाची वाट बघायची. इकडे बघ, पाठीचा कणासाला मोडला, पण आपल्या कुटुंब
कदंबासाठी वाघासारखा लढला, त्याचं नाव साला बाप आहे पोरानो, त्याचं नाव साला बाप आहे. किडण्या विकल्या किडण्या, पण आपल्या लेकरांना ज्यानं शिकवलं त्याचं नाव साला बाप आहे. आज पळत पळत घरी जायचं, आपल्या बापाला बघायचं. आणि ज्या क्षणाला बाप समोर येईल एकच काम करायचं, सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायचे आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. पुरीनो, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायचे. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी बसत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का, काय झालं पोरी, पोरी काय झालं, असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास. काय झालं, तुला शाळेमध्ये कोण काय बोललं का, तुला बाई काय बोलल्या, तुला आई काय बोलली का, सांग. तुझा भाऊ काय बोलला का, त्याची चमडीच लोळवतो हरामखोराची, सांग मला. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी बसत आपल्या बापाला सांगायचं, बाप्पा मला कोणी काय नाही बोललं, बाप्पा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं बाप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना हो, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होते, आणि जसं तुम्ही येत होता पळत पळत येऊन तुम्हाला कडकडून मिठी मारत होती. आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती, आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा आईनं मला मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाच्या दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत. पप्पा मी अगदी हसत हसत तुमच्या हातामध्ये येत होती, अगदी राणीसारखी, अगदी परीसारखी मी तुमच्या हातामध्ये येत होती. आणि पप्पा आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा तुम्ही माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये घोडा होत होता, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती. पप्पा पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती. पप्पा मला रात्रीची भीती वाटते हो, म्हणून तुमच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर रात्रभर मी झोपत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण आता पप्पा मला माझा बाप कळत नाही पप्पा, कारण मी आता मोठी झाली, आता मी शाळेला जाती, आता मी कॉलेजला जाती. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता, इकडं का गेलीस, तिकडं का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा, आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर मी येत नाही पप्पा. पण आज गेली होती पप्पा, आई तुळजाभवानी समोर मी बसली होती पप्पा, छत्रपतींच्या समोर मी बसली होती पप्पा, आणि एक बाप नावाचं वादळ ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. पुरानो आज पळत पळत घरी जायचं आणि बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचारे, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. बघ ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी पोरानो हात जोडून राजांचा आदेश आहे बघ, कधी तर जायचं एखाद्या अनाथ आश्रम मध्ये आणि आपल्या पोरांना नक्की घेऊन जा. पालकांनो एकदा अनाथ आश्रम त्यांना दाखवा. अनाथ आश्रम मध्ये कधी तर जायचं बघ. 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे. हातातली थाळी फेकून देतं, तोंडातला भात काढून टाकतं. हातातली थाळी फेकून देतं, तोंडातला भात काढून टाकतं, आणि ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापानं कधी मला अंगा खांद्यावर उचलून घेतलं नाही. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या मुखावरून हात फिरवत, एखादा मला घास भरवत, कोणीतरी मला म्हणाल का मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. रोज वाट बघतोय. माझ्या वयाची पोरं जेव्हा आई बापाचा हात पकडून रस्त्यानं
चालतात तेव्हा काळीज माझं चर्र करतं. मी देवाला म्हणतो, देवा मी काय पाप केलं? मला जन्माला घातलं तेव्हा आई बाप होता, आता का नाही मला आई बाप? देव पण येत नाही आणि आई बाप पण भेटायला येत नाही. हे पोरानो, बापाची किंमत त्या पोराला विचारा. हे बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. बघ, हे जेव्हा तुमचा बाप तुम्हाला जेव्हा तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे पोरानं, तेव्हा ते 5 मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा आहे. बाप आहे. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा पोरानो, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची पोरानो. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला, बाप लांबून म्हणतो, दाद्या दीदी आवडलाय काय रे शर्ट? चल उचल, पैशाचं मी बघतो, पैशाचं मी बघतो. आवडलाय काय रे शर्ट? उचल, पैशाचं मी बघतो. अरे घर सोडताना तुझ्या आईनं मला सांगितलंय रे बाबा, माझ्या अंगावरचे हे दागिने काय कामाचे? आपली पोरच आपला दागिना आहेत की हो. शिकवा त्यांना, शिकवा. विका हे दागिनं, घाण ठेवा, मला नको दागिनं. तुमच्या नावाचं 2 फुटकं मणी माझ्या गळ्यात लई झालं. एका दागिन्यानं पोरांना शिकवा. ही पोरं आपला उद्या पांग फेडतील. हे पोरा, ती महागडी कपडे अंगावर चढवून तुम्ही मिरवत असता आणि बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असतं, तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असतं आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असते. ते पोरगा डोळं भरून तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघता, पळत पळत घरी जाता, पळत पळत घरी जाता, आपल्या आईच्या गाळ्यामध्ये पडतं आणि हंबरडा पोडत आपल्या आईला म्हणतं, आय आय ग, माझ्या प्रत्येक मित्राच्या अंगावर नवीन कपडे आय, मला काय, मला काय, मला काय. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत पैसे, घेते तुला एखादा शर्ट. गप रडू नको, गप रडू नको, गप. हे पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाहीत आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतं आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप गिर, बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले का नाही सांग बरं, गप रडू नको. 2 दिवसानं येतात की माझं पैसे. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा लिहिला नाही की, तुझ्यासाठी दुसऱ्याचा संसार सुद्धा मांडला नाही की. अरे वासनेनं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की रे पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत, मी तुला मोठं करते का नाही सांग बरं, गप रडू नको. 2 दिवसानं येतात माझा पैसा, घेते तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं अश्रू पुसत आपल्या आईला म्हणता, आया नको मला शर्ट, आय आय ग नको मला शर्ट. तू रडू नको आय, तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आहे? तुला जर काय झालं तर मी कोणाच्या पदराआडला पाहिजे आय? आय मी शिकणार, आय आय मी शिकणार, मी एवढा शिकणार, एवढा शिकणार, एवढा शिकणार आय. प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार, एवढा शिकणार मी आय, एवढा शिकणार मी. हे या गावातल्या प्रत्येक लेकराला सांगतो, माझ्या पोरानो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो बाग, माझ्या छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो बाग, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडलं आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं. पोरानो, तुम्हाला तुमच्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला का माझ्या लेकरानो? हे म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ माझ्या पोरा. थांबतो इथं, हे पण थांबत असताना राजांचा आदेश आहे, तेवढा आदेश माझ्या राजाचा निरोप तुझ्यापर्यंत पोचवतो. मी थांबतो बाग. बाग, हे बापाला कधी बघायचं पोरानो? हे बापाला कधी बघायचं?
बाग हे तुमच्या हातामध्ये मोबाईल आणून ठेवतो तेव्हा बापाला बघायचं नाही. 100 रुपये मागितल्यानंतर 200ची नोट देतो त्या बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप बाप पोरा सांग, व्यसन करून फिरशील का? तोंडामध्ये मावा घेऊन फिरशील का हरामखोरा? सांग मला, नशा करशील का? हे नशा करायची 1,00,000% करायची, पण 2 तासानं उतरणारं व्यसन शंड आणि नामर्द करतात. व्यसन करायचं तर माझ्या संभाजी राजांच्या बलिदानासारखं व्यसन करायचं साला. 400 वर्ष होत आली नशा नाही उतरत अजून बलिदानाची. हे आई बाबाची मान अभिमानानं उंच होईल असं कर्तृत्वाचं व्यसन करायचं. हे पोरा, तुझा बाप तेव्हा मरतो जेव्हा हत्तीसारखं पोरग, ज्या वेळेला बापाला पोलीस स्टेशनला उभं करता, हत्तीसारखा पोरग ज्या वेळेला व्यसन करून याच रस्त्यानं फिरता. हे पोरी, तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लगीन ठरतं. फक्त 5 मिनिटं घड्याळाची, संपलं बघ आता माझा वेळ. 5 मिनिटामध्ये तुला सांगतो बघ पोरी, हे तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे, चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं बाई मिळालं. हे आणि रात्रीच्या अंधारात ग तुझा बाप एकटा हंबरडा फोडून रडत आहे, कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष तळहाताच्या बोडासारखं जपलेलं माझं पाखरं काही दिवसात भर करून ओढून निघून जाणार. हे तुझी आई रडायला लागली तर तुझ्या आईला तुझा बाप लई वरडतो. का ग, का रडतेस का? रडू नकास बाग. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायचे, तिला हसतच पाठवायची बघ. हा बाप्पा ओ, किती आमच्यासाठी मेहनत करता हो, म्हणून लाडानं माझ्या जवळ येऊन माझ्या गालावरून हात फिरवणार माझं पाखरू आता मला या घरात दिसायचं नाही की ग. पप्पा पप्पा आज घरी लवकर या की हो पप्पा, मला आज तुमच्या सोबत जेवायचं आहे पप्पा. पप्पा मी तुमच्यासाठी मसाले भात बनवलाय पप्पा. काल करपला होता, आज करपला नाही, मी शिकले पप्पा. या ना हो पप्पा, 4 दिवस झालं पप्पा मी तुमचं तोंड बघितलं नाही पप्पा, या की हो. आणि जर नाही आला ना पप्पा आज तर मी उपाशी झोपेन बघा. आणि खरंच ग, कामानिमित्त जर मी उपाशी आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही की ग. हे हे पोरी, हे पप्पा पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो, म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या 100 रुपये देता का हो, मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा, मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. पप्पा हो, पण आईला सांगू नका पप्पा, आई मला लई ओरडते. बापानं तुझा लई लाड केला, बापाकडून तू लई पैसे घेतीस. नका नका, आईला सांगू नका. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे पप्पा, नको मला तुमचं पैसे. हे आता माझ्या समोरून रुसून फिरणार माझं लेकरू आता मला घरात दिसायचं नाही. आता कोणाला म्हणू बाळा, हे आपल्या दोघांच्या गोष्टी कधी मी तुझ्या आईला सांगितलेत का? आणि 100 रुपयानं काय होतंय, 500 रुपयाची नोट ठेवले बघ वरच्या खिशात, घे आणि हे बघ उरलेलं पैसे तुझ्या वळच ठेव. तुझी माझी भेट होते न होते, आता कोणाला देऊ ग 500 रुपयाची नोट. हे पुरी, तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो बघ, तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो. पण ग तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पोरी, हंबरडा फोडून रडतो. तुझी आई म्हणते अहो डोळं का हो लाल झालं, तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणतंय साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पुरी साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. पुरी तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला.
12:30 तांदूळ आहे. नटून तटून नवऱ्याबरोबर लग्नाच्या बोहल्यावरती तू उभी आहेस. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेल्या आहेत, आनंदाला उधाण आलेलं आहे. प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला येत आहे. लग्नाच्या बोहल्यावर तू आशीर्वाद घेत आहेस, भेटवस्तू घेत आहेस, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस. आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत. तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत आहे. जेव्हा पोट भरून जेव्हा कोणी उपाशी जायचं नाही. माझ्या दीदीचं नवीन आयुष्य आहे, चला तिला हसत हसत पाठवायची. चला तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच फिरत असतो. पोरी लहान लेकरांशी तर ते लय गोड गोड बोलत असतंय. बाळानो, ताटात काय ठेवायचं नाही. चला 2-2 लाडू 2-2 जिलेबी घरला घेऊन पळा. आपल्या दीदीचं लग्न आहे. पोरी बघता बघता 3 वाजतात बघ. सगळा लग्न मंडप मोकळा होतो. पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात. जेवणाच्या पंक्ती सगळ्या संपतात आणि नवीन आयुष्याचे नवीन स्वप्न रंगवात. नवऱ्याचा हात धरण जसे लग्नाच्या बोहल्यावरून तू खाली येतेस ना ग, त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी. त्या लग्न मंडपात तुझी आई फोडते. पोरी पडत पडत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि हंबरडा फोडत तुझी आई तुला म्हणते, पोरी 20 वर्ष ग, 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं पोरी. आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी, आमच्या समोरून निघून चाललीस की ग. आता घरी कसं जाऊ पोरी. मला घरच्या भिंती खायला उठतील की ग पोरी. मम्मी मम्मी करा तर माझ्या माग लागणार माझं लेकर, माझं पाखर. आता मला या घरात दिसायचं नाही की ग पोरी. आता घरी जाऊन कोणाला म्हणू, दीदी तुझ्या बापाला फोन कर, दीदी मला कामात मदत कर, दीदी लय आगाऊपणा करू नको, दीदी तू झोप. आता काय करू मला सांग. पोरी तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझा भाऊ रडत असतो, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, लग्न मंडपात उरल्या सोरलेल्या सगळे रडत असतात. पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना वरडतो, का रडताय का रडताय. कोणी रडायचं नाही. चला कोणी रडायचं नाही. कोणी रडायचं नाही. चला माझ्या दीदीचा नवीन आयुष्य, तिला हसत हसत पाठवा. बोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो. गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा बरी चाल जा, रडायचं नाही, चाल जा जा, मी तुझ्या पाठीशी आहे, चाल जा, हसत हसत जा, चाल जा. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी. फक्त तो तुला दिसला नाही माझ्या लेकरा. कधी रडला तेवढं सांगतो आणि 1 मिनिटामध्ये मी थांबतो बघ. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बघ. लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवून घेतो, इकडे रे बाबा तुझं किती पैसा आजच घे, उद्या म्हणशील बघ जेवणवाल्या इकडे जेवण काय झाक बनवलं तर मोठं चाटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन पोरं पळत होती. तुझं किती पैसा आजच घे, उद्या म्हणशील राम राहली की लग्नातला जेवणाचा पैसा का बरं अजून दिलं नाही. बस्तवाल्या तुझे कपडे अंगावर चढवून माझं लेकरू किती झाक दिसत होतं रे बाबा, लई देखणं दिसत होतं. गेलं रे मला सोडून, दिल्यात तुमचं पैसे तरी तुम्ही आलात. आनंद आहे, सब मंगल आहे, सब मंगल आहे. माझ्या शब्दाला मान देऊन आलात, माझ्या आमंत्रणाला मान देऊन आलात, सब मंगल आहे. वाजंत्रीवाल्यानो इकडे या रे बाबा न. तुमचं ठरल्याप्रमाणे हे पैसे आणि 5,000 रुपये तुम्हाला जादा देतोय बाबा, 5,000 रुपये तुम्हाला जादा देतोय. लय भारी वाजवत होता माझं लेकरू जाताना, लय भारी वाजवत होता माझं लेकरू जाताना. बोरे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पुरी, भिकारी होतो. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशिओली करतो त्या गरीब देव माणसाचं नाव सला. बाप आहे बा. तुझी आई म्हणते अहो सावरा के स्वतःला. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला. किती रडताय लहान लेकरासारखे. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला. किती रडताय लहान लेकरासारखं.
तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. हे तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचं मुक घेतो आणि तुझी जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रूनं जो ओला चिंब करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. हे 100 किलोचं पोत या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे. हे हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे. दुसऱ्यांच्या गटारी साफ करतो, संडास साफ करतो त्या भंग्याचं नाव साला बाप आहे. महाराष्ट्राच्या रस्त्यावरून जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, या राष्ट्रभर ड्रायव्हरचं काम करत फिरतो आणि आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी घरी पैसे घेऊन येतो त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप बाप जिवंतपणी जो कधीच कळाला नाही आणि भिंतीवरच्या बापानं साला खाली येऊन आम्हाला कधीच मिठीत घेतलं नाही तो बाप. सांगा मग पोरानो मला, हे तुम्ही आत्महत्या कराल का? मला सांगा. सांगा मला तुम्ही व्यसन कराल का? सांगा मला तुम्ही विमल गुटखा खाल का? सांगा तुम्ही दारूच्या बाटल्या फोडाल का? काय छत्रपतींना वाटत असेल, काय माझ्या संभाजीराजांना वाटत असेल? माझ्या राष्ट्राची पिढी, ज्या पिढीसाठी मी शरीराचं तुकडं करून घेतलंय, ज्या स्वराज्यासाठी माझ्या शरीराचं मी तुकडं केलं आणि आज गांजा मावा खाऊन तीच गांजा मावा माझ्या लेकरांच्या शरीराचं तुकडं बाजूला करते. काय वाटलं असेल माझ्या राजाला? लाज वाटली पाहिजे पोरानो. दारूचा हातात ग्लास घेऊन रस्त्यावर लोळताना लाज वाटली पाहिजे. डोळ्यासमोर माझ्या संभाजीराजांना आला, हे मृत्यूच्या दारात मृत्यूला पायाखाली घेतला पण साला माझा राजा चुकला नाही आणि आम्ही व्यसन करत रस्त्यानं फिरतो. हे पोरीनं बापाला पोलीस स्टेशनला उभं करताना लाज नाही का ग वाटत तुम्हाला? पोलीस स्टेशनला असा बाप उभा आहे आणि पोलिसांना सांगतोय, साहेब काय वाटेल ते करा, साहेब साहेब काय वाटेल ते करा. ए पुरी, पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे, बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी आहे. बापाचा शर्ट अश्रूने भिजलेला आहे, आईचा पदर अश्रूने भिजलेला आहे, सगळी जमीन अशी अश्रूने भिजलेली आहे आणि तुझा बाप पोलिसांना सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा. साहेब 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझे पोरगीच घरी परत आली नाही. का ग पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, हे तुला गोडगोड काय बोलतो, हे तुला एखादा मोबाईल काय देतो आणि त्या हरामखोर कुत्र्यासाठी 20 वर्ष ज्या आईबापानं तुम्हाला तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्या आईबापाच्या तोंडावर थुंकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? सांग मला, सांग मला, हे प्रेम आहे का ग पोरी? हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आईबापाला पोलीस स्टेशनला उभं करतं हे प्रेम आहे का? आज राजांची शपथ घ्यायची बघ, आज फक्त शिवजयंती साजरी करायची नाही बघ, आज बदल झाला पाहिजे. दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन, यू हॅव टू चेंज टुडे. मला सांग पोरी, हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं हे प्रेम आहे का? जा पोलीस स्टेशनला, गायब झालेल्या जरा लेकींची यादी घेऊन ये पोरी. एका वर्षात किती लेकी या राष्ट्रामधून गायब झाल्या त्यांची यादी घेऊन ये. बाप रोज पोलीस स्टेशनला जातो, साहेब माझं लेकरू सापडलं का? पोलीस म्हणतात तपास सुरू आहे. तुझा बाप इकडे झिजतो आणि कुठल्या तर हरामखोर कुत्र्याबरोबर तुम्ही निघून जाता, आणि तो तुझ्या लायकीचा सुद्धा नाही. मावडा गांजाडा, बापानं तुला शिकवलं, घर घर विकलं, कण कण झिजला, तुला वकील केलं, तुला डॉक्टर केलं, तुला अधिकारी केलं आणि तुझी निवड कुठली तर फालतू, असले फालतू जो स्वतःची अंडरपॅन्ट घेऊ शकत नाही त्या नालायका बरोबर निघून जाता. हे प्रेम आहे का ग बोरी? सांग मला. अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे तुझा आईबाप तडपडत असतो की घरामध्ये, हे प्रेम आहे का? हे प्रेम नाही बघ पोरी, हे प्रेम नाही बघ, ही वासना आहे बघ पोरी. तुला फसव
फसवलं जातंय, तुला परदेशामध्ये विकलं जातंय, तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं केलं जातात. म्हणून सांगतोय माझ्या लेकीनो, छत्रपतींच्या लेकी आहात तुम्ही, आहुजी जाऊच्या लेकी आहात तुम्ही. तुमच्या मनगटामध्ये बळ आहे बघ, तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे बघ. आलाच असा कुठला कुत्रा तर त्याच्या नारड्यावर पाय देण्याची ताकद माझ्या छत्रपतीने तुझ्या मनगटामध्ये भरले बघ पोरी. हे बघ, हे प्रेम नाही, तू फक्त शिकवण, स्वतःच्या पायावर उभी राहा. हे बघ, एक पेन बापाला मागत होतीस, 5 पेन आणत होता बघ. एका चपलासाठी 10 दुकानं तुला फिरवत होता, होय की नाही सांग. एक नवीन कपडा घेण्यासाठी शहरामध्ये तुला घेऊन जात होता. मग मला सांग, तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसं करल? हे शिकायचं तुझं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे. एक ही वर्ग आहे, आपल्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. एक ही पोरगा आज शपथ घ्यायची, इथं डोकं टेकवून झाली असेल चूक होऊ दे. सगळ्या चुका पोटात घेऊन आपल्याला मिठीत घेणारा देव माणूस अजून आपल्या घरामध्ये आहे. काय भ्यायचं, कोणाला भ्यायचं? बाप आहे ना आपल्या पाठीशी. सगळ्या चुका माफ पोरीनं तुम्हाला. पोरा, चुकून लागला असेल व्यसन सोडून द्यायचं ना. प्रचंड व्यायाम करायचा बाग, धावायचा बाग, 20-20 किलोमीटर धावायचा बाग, 100-100 किलोमीटर सायकलिंग करायचे बाग, चांगलं खायचा बाग. या लेकींच्याकडे तिरक्या नजरेनं कोण बघत असेल तर त्याला गाडण्याची ताकद तुझ्या मनगटामध्ये आहे पोरा. व्यसनामध्ये शंड आणि नामर्द व्हायचं नाही बाग. पोरीनो, आणि बाप जर पोलीस स्टेशनला येतो आणि तुला म्हणतो, दीदी चल की ग घरला. अगं, ज्या बापानं रक्त आटवलं, ज्या आईनं तुझ्यासाठी रक्ताच्या उलट्या केल्या आणि तुला फाडून असं बाहेर काढलं, किती रक्त तिचं सांडलंय हरामखोर. जा आणि तुझ्या आईच्या उदरावर अजून सुद्धा बघ किती टाकलेलं सगळं वण आहे ते हरामखोरानो. आणि त्याच आईच्या उदरावर लात मारून निघून जात लाज नाही का ग वाटत? सांग मला. ती आई म्हणत असते, लिकी अगं घरला चल, चांगलं पोरग बघूया. तेव्हा पोलिसांना सांगता, ही कोण बाई आहे, या बाईला मी ओळखत नाही. अगा गा 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 नालायक. जगानं तुला ओळखायच्या अगोदर 9 महिने तुझ्या आईनं तुला ओळखलं होतं ग. तुझ्या पोटात इथं ठेवून नालायक त्या आई बापाला अब्रूची लक्तर वेशीवर टांगता आणि आई बापावर केस दाखल करता. आई बापावर कार्टे अंगणात खेळत होतीस, अंगठा फुटला ग. रक्ताळलेला अंगठा तोंडात घेऊन बाप पळत होता दवाखान्यात. आणि जोपर्यंत जखमबरी झाली नाही, आईला रोज ओरडत होता, माझ्या लेकीकडे तुझं लक्ष नाही म्हणून. आणि त्या बापावर केस दाखल करताना हातावर मेहंदी काढून येता, लिपस्टिक लावून येता पोलीस स्टेशनला. लाज नाही वाटत? शपथ प्रेमाच्या विरोधात नाही बाग. यासाठी माझ्या छत्रपतीने बाबासाहेबांनी तुला स्वातंत्र्य दिलं नव्हतं. पुन्हा गुलामगिरीमध्ये अडकून तुझ्या शरीराचं तुकडं करण्यासाठी तुला स्वातंत्र्य दिलं होतं, आयुष्य जगण्यासाठी पोरी. कारण तू आदिशक्ती आहेस, तू जगदंबा आहेस, तू राष्ट्रवाद आहेस. एक ही पोरगी आई बापाला हे पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. आणि तुला इथं साक्षात्कार देऊन जाणार पोरी, इथंच देऊन जाणार, इथंच साक्षात्कार. कारण राजांचा आदेश आहे, तुला साक्षात्कार देऊन जाणार. कारण संत परंपरेची ही माते. तुका म्हणे होय मनाशी संवाद. ज्यांना गुरु मानलं माझ्या राजाने तो तुकोबा राया म्हणतात, तुका म्हणे होय मनाशी संवाद. आपलाच वाद आपणाशी झाला पाहिजे. अंतरीची ज्योती प्रकाशाली दीप्ती मोळींचे जे होते आजच्या दिले, ते तिचा आनंद ब्रह्मांडी नमाये. उपमेशी काय देव सुका. तुला 1 मिनिटात दाखवतं बघ. पुढं मला नाशिक गाठायचं आहे बघ, उद्या सकाळी 8 वाजता नाशिक. ऐक आता माझ्या लेकरा, 1 मिनिटामध्ये वेळ खूप कमी आहे. आत्ताचा हा क्षण अनुभवण्यासाठी आपल्या लेकरांच्या सोबत पाठीमागे काही 10-15 बाप बसले असतील तर जरा हात वरती करा. चला लवकर हात वरती करा, हात वरती करा बिंदास. आपल्या लेकरांच्यासाठी आलेले काही बाप आहेत. आणि जरा 10-15 बापांनी जरा उभं राहा, जागेवर उभं राहा. ज्यांची लेकरं इथं बसलेले आहेत माझ्या समोर, त्या 10-15 बापांनी उभं राहा, जागेवर उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. 10-15 बापांनी जरा जागेवर उभं राहा. बंधू उभं राहा. राष्ट्राचा प्रश्न आहे, लेकरांचा प्रश्न आहे. बस या 10-15 बापांना एवढी विनंती आहे. या 10-15 बस एवढेच. या 10-15 बापांनी जरा इथं यायचं आहे माझ्या समोर. या छत्रपतींच्या समोर यायचं, इथं यायचंय समोर. या सगळ्या बापांना विनंती करतोय, पाठीमागं उभं राहिलेल्या 10-15 बापांना विनंती करतोय, या इथं यायचं, इथं उभं राहा. चला लवकर इथं उभं राहा, या लवकर या. आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही. या लवकर या. या बाबांनो, या इथं उभं राहा, समोर उभं राहा. चला इथं उभं राहा, या उभं राहा. हे पोरे, हा तुझा बाप आहे बघ. हे पोरानो, हा तुमचा बाप आहे. अखंड राष्ट्रभर मी सांगत फिरतोय ना,
बाप 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 हा तुझा बाप आहे बघ पोरी. ए जागे अभावी मी तुझ्या आईला बोलवत नाही, पण या बापाच्या नजरेमध्ये जरा नजर घालून बघ पोरी. या बापाच्या नजरेमध्ये जरा नजर घालून बघ. तुला तुझा बाप दे, तुला तुझी आई या नजरेमध्ये दिसल. आई का बरे इकडे बघ. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत. त्या लेकरांनी जरा जागेवर उभं राहायचंय. चला लवकर जागेवर उभं राहा. चला. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत. त्या लेकरांनी जागेवर उभं राहायचंय आणि इथं यायचंय माझ्या समोर. चल पोरी इथं ये. चल. कोणाकोणाचे पप्पा त्या मुला मुलींनी जागेवर उभं राहायचंय आणि माझ्या समोर यायचंय. आज नाही तर परत कधीच नाही. माझ्या छत्रपतींचा आदेश आहे. माझ्या राजाचं हे कार्य सुरू आहे. माझ्या राजाची इच्छा आज मी तुम्हाला सांगणार आहे पोरांनो. चला. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत. आज त्या लेकरांनी माझ्या समोर यायचंय. चला आता नीट लक्ष द्यायचं. अजून कोणाचे पप्पा माझ्या समोर आहेत. चला लवकर उभं राहा. कोणाचे पप्पा माझ्या समोर आहेत. कोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत. चाल लवकर इथे यायचं आहे. हा आणि आता मी काय सांगतोय नीट ऐकायचं. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत. मेल्यानंतर त्यांचं निर्जीव शरीर जाळतात. पण जर तुमच्यामुळं आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते. रोज आपला आई बाप मरत असतो. आणि खरं सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट आहे पोरीनो. जिवंतपणीचं मरण लई वाईट आहे. ना जगता येतं ना मरता येतं. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं बघ. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटंसं रोपटं वाढतंय. ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप पोरीनो आज तुमच्या समोर उभा आहे. इकडे बघ. जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहेस पोरी, कारण तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. कित्येक लेकरांना वाटतं पळत पळत घरी जावं पण आणि आपल्या बापाला मिठी मारावी. पण साला भिंतीवरचा बाप खाली येऊन आम्हाला मिठीतच घेत नाही ग पोरी. महाराष्ट्र नाही सगळं राष्ट्र या वसंत हंकारेनं मुठीत घेतलाय बघ. येणाऱ्या काही महिन्यात 7 समुद्रा पलीकडे निघालो बघ. पण 40 वर्षापूर्वी गेलेला माझा बाप माझ्या समोर दिसत नाही बघ. या करोडाच्या गर्दीत साला बापाची मिठी मला मिळत नाही. म्हणून तुला सांगतोय लई श्रीमंत आहेस. तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. बाप बघ. पोरी आजपर्यंत आम्हाला वाटलं माझ्या आईनंच माझ्यासाठी हंबरडा फोडला. 1,00,000% खरा आहे, 100% नाही. कारण जे देवाला जमलं नाही तिनं करून दाखवलं. इथं आम्हाला 9 महिने जागा दिली म्हणून आमचा जन्म झाला. साला देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला ती आहे. पण आई इतकंच. आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावरून जिथं आपला बाप काम करत असतो तिथं तुमच्यासाठी जर रात्रीच्या अंधारात आपल्या डोळ्यातला अश्रू लपवून, कारण माझा अश्रू जर माझ्या कुटुंबानं बघितला तर माझं कुटुंब माझं लेकरू खचल. म्हणून डोळ्यातला अश्रू डोळ्यातच साठवत तुमच्यासाठी जर आजपर्यंत कोण रडत आला असाल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे. पळत पळत जायचं, 1 वर्षाचं व्हायचं आणि समोर उभ्या बसलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकली नाही पण आज सांगते, माझा तुमच्यावर लई जीव आहे. जा पोरी तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा चाल. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. मार तुझ्या बापाला कडकड. सांग पोरी या बापाच्या डोळ्यात अश्रू खोटे आहेत का? अगं वाघाला पायाखाली घेणारा तुझा बाप पण तुझ्यासाठी रडतो, हा खोटा आहे का? हा काय पडद्यावरचा बाप आहे का? सांग रडणारा. या बापाला पोलीस स्टेशनला तुम्ही उभं कराल का? या बापाला सांगा मला पोलीस स्टेशनला उभं कराल का? कुठल्या तर हरामखोरासाठी या बापाला सोडून निघून जाल का? यासाठी छत्रपतींचं स्वराज्य होतं का? यासाठी माझ्या बाबासाहेबांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं का? यासाठी संभाजीराजांनी बलिदान केलं का? या बापाची चूक काय? चला पोरीनो पाया पडा, बापाच्या पाया पडा. चला चुका पाया पडा. पाया पड पोरी, बापाच्या पाया पड. हा तुमचा देव आहे. हा तुमचा पांडुरंग आहे पोरीनो. हा तुमचा पांडुरंग आहे. चला खाली बसलेल्या प्रत्येकानं ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतला, चला उजवा हात वरती करा. आई भवानी कुलस्वामीने आई भवानी समोर उजवा हात वरती करा. छत्रपतींच्या समोर उजवा हात वरती करा. चला आपल्या डोक्यावरती ठेवा डोक्यावरती. आई बापानं आपल्याला आयुष्य दिलेलं आहे. आई बापानं आपल्याला आयुष्य दिलेलं आहे. आता फक्त आई बापासाठी 1 मिनिट द्यायचा. सगळ्यांनी 1 मिनिट द्यायचा. चला डोळं झाका.
झाका, डोळे झाका आणि डोळ्यासमोर आणा आई बापाला. आई बापाला डोळ्यासमोर आणा. आई 4 वर्ष झालं सोडून गेली, बाप 2 वर्ष झालं सोडून गेला. मी अनाथ आहे. कौलावरचा नैवेद्य आई बापापर्यंत पोचला की नाही मला माहिती नाही, पण आज आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो, आजची प्रार्थना मात्र छत्रपतींच्या साक्षीनं तुझ्या आई बापाजवळ नक्कीच पोचणार. आण आईला डोळ्यासमोर. आली का आई डोळ्यासमोर? आता त्या आईच्या गालावरून एक हात फिरवा. फिरवा आई, लहानपणापासून माझ्या गालावरून हात फिरवलंस, पण माझा हात फिरवायचा राहून गेला होता ग आई. हे फिरवा आईच्या गालावरून हात. बापाला एक कडकडून मिठी मारा. पप्पा पप्पा, एक मिठी मारायची राहून गेली होती. सगळं काही छान आहे, सगळं काही छान आहे, आयुष्य सुंदर आहे तुमच्यामुळं, पण एक मिठी मारायची राहून गेली होती. मारा बापाला मिठी मारा. पोरीनो, घरातल्या बापाला सांगा, पप्पा जीव जाईल पण तुम्हाला पोलीस स्टेशनला मी उभं करणार नाही, मी तुम्हाला कधीच लाचार करणार नाही. पोरानं सांगा, मी आत्महत्या करणार नाही, मी कधीच व्यसन करणार नाही, कुठला चिंगा मावा गुटखा सुगंधी कुठल्याही सुपारी मी कधीच मुखामध्ये घालणार नाही, मी व्यसनाच्या विळख्यात अडकणार नाही. आमचा तुमच्यावर लय जीवाय, घ्या शपथ. जय. हाथ खाली, बसा सगळे. सब मंगल है, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे, हे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात ह्या नम अरिहंतानम, नम सिद्धानम, नम आयर्यानम, नमो वजायानम, नमो लोय सौव साहुनम, ऐसवंच नमकार सौव पाव पणसन, मंगलानम च सव्वेसे पडम हवै मंगलम. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरानो, हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. आई बापानं दिलेलं हे सुंदर शरीर आहे, या शरीराला जपा, या गावच्या मातीला जपा, छत्रपतींच्या विचारांच्या वरती चाला, आई जगदंबेचा आशीर्वाद घ्या. बस एवढंच सांगण्यासाठीच लेकरानो मी इथं तुमच्या समोर आलो होतो. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा. आणि मातानो, आज खऱ्या अर्थानं ऐतिहासिक भूमी जगदंबे, आई जगदंबे समोर एक छत्रपती शिवाजीराजे, हे ही ऐतिहासिक भूमी महाराष्ट्रातली एकच. आणि इथं फक्त माझ्या आई जगदंबेला माझ्यासाठी एक आशीर्वाद मागा. आमच्या राष्ट्राचा एक पोर वसंत हंकारे नावाचा अखंड राष्ट्रभर माणूस की शांती आई बाप पेरत आहे. हे राष्ट्र धर्म, हे भक्ती मुलांच्या लेकरांच्या मनामध्ये जागृत करत आहे. त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे. त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे. डोक्यांच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा अवयव निरोगी राहणार आहे. एवढा एकच आशीर्वाद आई जगदंबेकडे माझ्यासाठी मागा आणि छत्रपतींच्या साक्षीनं माझ्या झोळीमध्ये टाका. कारण एका आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागत असतो. बस एवढं बोलतो. हा नाही, हे पंचमहाभूतांच्या चरणी, या निसर्गाच्या चरणी, आई बाप राष्ट्र धर्माच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी आणि या मातीच्या महामानवांच्या चरणी नेहमीच नतमस्तक असलेला हा वसंत इथं जमलेल्या सगळ्या लहाना थोरांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम. कोणी हलू नका. एकदा साऊंडसाठी जोरात टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा. ज्यांनी हा कार्यक्रम
अखंड महाराष्ट्रावर पोचवला, त्या सगळ्या लेकरांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा. सब मंगल है, सब आनंद है.